गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली आणि इथे मी चहा बनवला होता. आता दिवसाची सुरुवात झाली आणि चहा नाही घेतला म्हणजे काय? मला तर चहा घेतल्याशिवाय जमत नाही बाबा. सर्वांचे बोलणे खाऊन खाऊनसुद्धा मी चहा पिल्याशिवाय तर कुठलंच काम होत नाही. कुणाकुणाला असं होतं. त्यानंतर पिल्लूने अशी सुंदर रांगोळी काढली, देवपूजा करून घेतली होती. इथे मिस्टरांचं एक पार्सल आलेलं, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑर्डर केली होती. ही मूर्ती आम्ही गाडीमध्ये लावण्यासाठी ऑर्डर केली. मूर्ती खरंच खूप सुंदर होती. त्याच्यासोबत हे असं थोडंसं गिफ्ट मिळालं होतं. मॅग्नेट होतं त्याला आणि राजमुद्रा होती. त्याच्या पाठीमागे मॅग्नेट होतं, जेणेकरून ते आपण कुठेही लावू शकू. गाडीमध्ये किंवा फ्रीज मॅग्नेट टाईप ते होतं. फ्रीजवर तर नाही लावणार, कुठेतरी चांगल्या ठिकाणीच लावता येणार. नंतर इथे होती महाराजांची मूर्ती आणि त्याच्यासमोर होती गणपती बाप्पा. खूप सुंदर मेटलमध्ये गणपती बाप्पा आणि पाठीमागे महाराज, एकदम भारी, जेणेकरून 2-2 मूर्ती लावण्याची गरजच नाही. आणि इथे पिल्लू महाराजांची गर्जना देत होती. नंतर मी इथे स्वयंपाक करायला घेतला. चपाती बनवली आणि उडदाचं वरण इथे लावलेलं होतं कुकरमध्ये. आज साधाच मेनू होता. नाश्त्याच्या झंझटीमध्ये पडले नाही, पटकन स्वयंपाकच बनवायला घेतला. नाश्ता केला की खूप उशीर होऊन जातो आणि मग टिफिन वगैरे द्यायचा असला की लेट होतं बरंच. त्यामुळे म्हटलं चला पहिले टिफिनची तयारी करू आणि मग बाकी. त्यानंतर इथे मी तिळाच्या कुरड्याच्या थोडंसं भुगा करून त्याला भाजलं होतं. आमच्याकडे तिळाच्या कुरड्या बनवतात आणि अशा पद्धतीने भाजून तव्यावर त्या खातात. इथे भाजी फोडणी देण्यासाठी मी गॅलरीत लसूण घ्यायला आले. हा थोडासा खराब नाही होऊ म्हणून असा जुगाड इथे केलेला आहे हवा लागण्यासाठी. त्यानंतर लगेच वरणाला थोडंसं मिरची लसूण टाकून फोडणी दिलं. हे उडदाचं वरण थोडंसं मसाल्यामध्ये पण बनवतात. हे सिम्पलचं मी पटापट बनवण्यासाठी केलं होतं. हे असं कांड मी काहीतरी करून ठेवलं होतं. फ्रीजरला बॉटल टाकली आणि विसरले आणि ती पूर्णपणे डॅमेज झाली होती. नंतर दुपारच्या वेळी इथे कुंडीत झाडे लावायला घेतली. पाऊस येण्या अगोदर म्हटलं थोडंसं व्यवस्था करावी. ही बकेट माझ्याकडून कालच फुटली होती. म्हटलं आता हिला फेकून देण्यापेक्षा हिचा काहीतरी यूज करावा. फुटली म्हणजे थोडंसं एका साईडने झालं होतं, त्याला चीर पडली होती, पण पाणी तर काही बसत नव्हतं. हे जास्वंदाचं झाड होतं आणि ह्या झाडाला जवळपास 2-3 वर्ष झाले. ते मला सारखं फूल द्यायचं बिचारं. आता मात्र उन्हाने त्याची अशी हालत खराब झाली होती. म्हटलं थोडंसं कटिंग करून पावसाळा चालू होण्याच्या अगोदर त्याला नीट करावं, म्हणजे जेणेकरून पाऊस पडला की ते छान फुटेल. आता थोडं आभाळाचं वातावरण असते, वाटतंय कधी पण पाऊस येईल. आणि पिल्लू मला म्हणत होती, मम्मा हे नवीन प्लांट आपण याचं तयार करू, पण तिला म्हटलं नाही होत बाळा, हे असंच असतं. हे विकत आणलं होतं मी वैभवलक्ष्मी व्रतासाठी. इथे पप्पा येताना अशी आंब्याची पेटी घेऊन आले होते आणि पिल्लूला खूप दिवसापासून मँगो करत होती. हे बघून आमची पिल्लू खूप भारी खुश झाली आणि असे रिॲक्शन होते आमचे काही. त्यानंतर पप्पांनी आईस्क्रीमसुद्धा आणलेलं, कारण कालचा व्हिडिओमधला आईस्क्रीम पाहून पप्पांना जरा राग आला की असं बाहेरचं खाल्ल्यानंतर त्रास होईल. त्यामुळे पप्पांनी आईस्क्रीमचा डब्बा आणला. संध्याकाळी अशी आईस्क्रीम खाऊन एंड केला. चला भेटू, बाय बाय.